राजकारणात निष्ठा हा शब्द आता शब्दकोशातून हरवलाय की काय असा प्रश्न पंढरपुरात पडू लागलाय। निमित्त आहे कल्याणराव काळेंचा भाजप प्रवेश। पण हा केवळ प्रवेश नाही तर तो एका पक्षांतर एक्सप्रेसचा पुढचा थांबा आहे। आमदार अभिजित पाटलांनी म्हटल्याप्रमाणे काळेंचा दुसरा राऊंड सुरू झालाय। पण या राऊंडच्या मागे दडलंय काय? सत्तेची हाव की जनतेचा विकास? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। कल्याणराव काळेंचा सर्वात मोठा मायनस पॉइंट म्हणजे त्यांची अस्थिरता। काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, महाराष्ट्रात असा एकही उंबरठा नाही जो काळेंनी ओलांडला नाही। प्रत्येक निवडणुकीला नवा पक्ष आणि नवा झेंडा। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये असा संदेश गेलाय की काळेंना विचारधारेपेक्षा सत्ता जास्त महत्त्वाची वाटते। जो पक्ष सत्तेत किंवा जो पक्ष उमेदवारी देईल तिथे काळे हजर असतात। दुसरा मोठा मुद्दा म्हणजे राजकीय सोयीस्करपणा। सहकार शिरोमणी कारखान्याची सत्ता आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काळे नेहमीच सत्ताधारी पक्षाची कस धरतात। जेव्हा राष्ट्रवादीत वजन कमी झालं तेव्हा त्यांनी भाजपचा रस्ता धरला। हा विकास नसून स्वतःच्या राजकीय संस्था वाचवण्यासाठी केलेली सेफ मूव्ह असल्याची चर्चा पंढरपुरात आहे। स्वतः तर पक्ष बदलतातच, पण घरातील इतर सदस्यांनाही सत्तेच्या खुर्चीवर बसवण्याचा काळेंचा अट्टाहास लपून राहिलेला नाही। आता समाधान काळेंच्या पत्नी मोनिका काळे यांना वाखरी गटातून भाजपची उमेदवारी मिळवून दिली आहे। सामान्य कार्यकर्त्याला डावलून घरातीलच व्यक्तीला उमेदवारी देणं यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे। काळेंच्या या वारंवार पक्षांतरामुळे त्यांच्या पाठीशी असलेल्या कार्यकर्त्यांची अवस्था खराब झालेली आहे। कालपर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यावर टीका केली, आज त्याच नेत्याची आरती ओवाळण्याची वेळ कार्यकर्त्यांवरती येते। यामुळे काळेंचा हक्काचा मतदार आता त्यांच्यापासून दुरावू लागलाय, ज्याचा फायदा अभिजित पाटलांसारखे नवे नेते घेत आहेत। अभिजित पाटलांनी नेमका याच नसेवरती बोट ठेवलंय। मार्केटमध्ये पक्ष संपलेत म्हणून आता रिपीट राऊंड सुरू आहे। काळेंनी एवढे पक्ष बदलले, पण पंढरपूरच्या रखडलेल्या प्रश्नांवर त्यांनी किती वेळा आक्रमक पवित्रा घेतला। जेव्हा स्वतःचं पद धोक्यात येतं तेव्हाच काळेंचा पक्ष बदलतो ही भावना लोकांमध्ये प्रबळ होत चाललेली आहे। पक्षांतराची ही दुसरी फेरी काळेंना पुन्हा सत्ता मिळवून देणार की पंढरपूरची जनता आता या पक्ष बदलू राजकारणाला कंटाळून त्यांना घरचा रस्ता दाखवणार? काळेंचा हा इनिंग 2 चा खेळ त्यांनाच भारी पडण्याची शक्यता जास्त आहे। एका नेत्यानं किती वेळा पक्ष बदलावा याला काही मर्यादा असावी का? तुम्हाला काय वाटतं? कल्याणराव काळेंचा हा कॅरेक्टर पंढरपूरच्या विकासासाठी पोषक आहे की घातक? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा।